सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं की दुपारी मी ह्या सिक्रेट मसाला सांगणार आहे, जो मी मॅगीमध्ये वापरला होता. इतकी मस्त मसालेदार रसवाली मॅगी झाली होती ना. तो मसाला पण अगदी मॅगीला चिकटून राहिला होता. अगदी पाणी वेगळं आणि मॅगी वेगळं असं अजिबात झालं नव्हतं. तर इथं पहिल्यांदा काल संध्याकाळचं सांगते. तर इथं मी एका बाजूला नील आला होता. नीलसाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवला होता आणि एका बाजूला आता मॅगी बनवायची होती, कारण पोरांना कसं आलं की काही ना काहीतरी खायला लागतं. कांदा टोमॅटो मोठे चिरून घेतले, लसूण थोडंसं 2-4 पाकळ्या सोलून घेतल्या आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मला वाटण करायचं होतं त्यात मी सकाळी शेंगदाण्याचा कूट केला होता आणि ज्या भांड्यात मी काढून ठेवते ना त्या डब्यामध्ये मी पार्लेजी बिस्किट्स उरलेली कणी मऊ होतात म्हणून ते काढून ठेवलं होतं. त्यामुळे वेगळ्या डब्यामध्ये कूट भरला, मिक्सरचं भांडं धुतलं, त्यामध्ये तर कांदा टोमॅटो लसूण टाकलं, त्यानंतर थोडंसं आमची कोल्हापूरची चटणी, मीठ, थोडासा किचन किंग मसाला, थोडीशी हळद टाकून वाटण करून घेतलं. ह्यानंतरची प्रोसेस मात्र मी सकाळी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, ते बघा. त्यानंतर मी सगळं दाखवलेलं आहे मी कसं केलेलं आहे. इतकी छान झाली होती मॅगी. होईतोपर्यंत आम्ही चहा घेतला. त्यानंतर नीलला मॅगी दिली, तनूसाठी झाकून ठेवले. त्यानंतर कपडे मशीनला लावली होती, ती उन्हात घालायची होती. कसं थोडंसं आंबट गोड असं वाळलेले असतात, त्यामुळे शेडात टाकली की नाही वाऱ्यानं लगेच वाळून निघतात उद्या सकाळपर्यंत. तर ती पसरून घेतली. त्यानंतर संध्याकाळच्या रोजच्या कामाला सुरुवात केली. आता हे दुसऱ्या दिवशीचे सकाळ आहे. आता माझा चहा वगैरे झालेला, कुकर लावलेला भाताचा आणि एका बाजूला का नाही आमटी रात्रीचे शिल्लक होतं, थोडंसं वरण शिल्लक होतं, ते आता गरम करायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत म्हटलं इथं कोबीची भाजी करायची होती, मग कोबीच खालीच बसून तर मी चिरून घेतला. इतर वेळी तर मी ती वेळीवरनं चिरून घेते, पण आज मला असं लांबट असं स्लाईस करायचे होते, जास्त असं बारीक बारीक कोबी करायची नव्हती आणि अर्ध्याच कोबीची भाजी करणार होती. बा 5 स्लाईस ह्यावर वाटलं की नाही अजून थोडं चाकू फिरवायचं, म्हणजे अजून थोडंसं बारीक होतं, पण जास्त बारीक काय करायचं नाही. अर्धा कोबी चिरून घेतला. त्यानंतर आज मी तसं तर आमच्या कोल्हापूरच्या भागात की नाही आम्ही कोबीच्या भाजीसाठी एकतर तूर डाळ किंवा एकतर मूग डाळ असं घालतो, पण आज पहिल्यांदाच मी हरभऱ्याच्या डाळीचा वापर करून बघणार होते कशी चव येते कोबीच्या भाजीला. पण हरभऱ्याची डाळ कशी अशी कडक असते, ती लगेच असं तुरीची डाळ मुगाची डाळ कसं 15-20 मिनटं जरी भिजवली ना तर कोबीच्या भाजीमध्ये ती वाफवून निघते आणि चांगली लागते, पण तसं हरभरा डाळ नसते. म्हणून मी रात्रीच ती भिजत घातली होती, कारण चुकून ती भिजली नाही. सकाळी लगेच फोडणीला टाकली आणि खाताना जर ते कडक राहिले तर कोणी घरात आमच्या खाणार नाही. भाजी तशी टाकून द्यावी लागली यासाठी, कारण मी पहिल्यांदाच वापरणार होते. त्यामुळे मला पण इथलं आतलं काय एकदम असं हरभऱ्याची डाळ किती वेळ भिजवायची, त्यानंतर ती वाफवू शकते का हे मला माहिती नाही. त्यामुळे म्हटलं नको रिस्क घ्यायला. तर इथं तेल ठेवलेलं आहे. तेल कणी कोबीच्या भाजीला शक्यतो जास्तच थोडंसं टाकायचं. आपलं की मोहरी कढीपत्ता टाकायचा. त्यानंतर मी हिरव्या मिरची अखंडच टाकलेल्या आहे. का माहिती आहे, कारण मला हल्ली कणी ह्या मिरच्या आणल्यापासून थोड्या जरी असे कट केल्या ना तर दिवसभर हात असं गरम भगभगायला चालू होतं. त्यामुळे म्हटलं की नाही दिवसभर लक्ष लागत नाही, म्हणून मी त्या अखंडच तशा छोट्या छोट्या होत्या त्या तशाच टाकल्या. मिरच्या चांगल्या तेलामध्ये भाजल्यावर मी हळद टाकली, टोमॅटो टाकला, हिंग टाकलेलं आहे. त्यानंतर आता ते कोबी वगैरे टाकायचं मीठ वगैरे टाकून. त्यानंतर कसं मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं. आता हे मिरच्या वगैरे टोमॅटो टाकल्यानंतर मी हरभरा डाळ जरा टाकली आणि थोडंसं तेलामध्ये की नाही अशी परतून घेतली, म्हणजे हरभरा डाळीला थोडंसं असं खमंगपणा येऊ दे ह्यासाठी. त्यानंतर मग मी कोबी वगैरे चिरलेला टाकला आणि मग गॅस मोठा असतानाच परतलं. मग गॅस बारीक केला, झाकण ठेवलं आणि त्यावर थोडंसं पाणी टाकलं, कारण कोबीच्या भाजीला मी पाणी टाकलं नव्हतं, ताटातच टाकलं आणि चांगली अशी वाफवून घेतली. ह्यामध्ये वर मला ओलं खोबरं थोडंसं टाकायचं होतं, पण नारळ वाढवलेला नव्हता, त्यामुळे ते मी कॅन्सल केलं. तुम्हाला जर आवडत असेल तर ओलं खोबरं आणि कोथिंबीर वरून टाका. ही भाजी फोडणीला टाकल्यानंतर परत एकदा दुसऱ्या वेळेचा चहा ठेवला. त्यानंतर नाश्ता केला होता, पोहे केले होते, ते झाले. त्यानंतर ओटा वगैरे स्वच्छ करून थोडीशी भांडी बेसिनमध्ये पडलेली ती आवरून घेतली. तर भाजी वगैरे झाल्यानंतर मी घरातला झाडू मारला, सगळ्या फरशा पुसून घेतल्या. त्यानंतर टॉयलेट बाथरूम वगैरे पण स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर देवपूजा करून घेतली होती. पाणी काय आज येणार नव्हतं, कारण तसंही आमच्याकडे एक दिवस आड पाणी येते. देवपूजा झाल्यानंतर या कटोऱ्यातलं पाणी बदललं, फुलं कोमेजलेली ती टाकली. ते फुलं कोमेजलेली किंवा देवाची फुलं ना मी ज्या कुंड्यातनी झाडं लावलेले त्यामध्ये टाकते, म्हणजे खत पण चांगलं आहे. तर मी हे मनी प्लांटच्या कणी कुंड्यामध्ये टाकते ना देवाची फुलं. तर मनी प्लांट माझा कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं किती अशी मोठी मोठी पानं झालेले आहेत. आपल्याला ही किरकोळ वाटते, पण ह्याचा पण आपल्याला फायदा भरपूर होतो आहे. तर मी सकाळी फरशा पुसलेल्या, त्यावेळी टेबल बेस वगैरे असं पुसलेलं नव्हतं, पटकन फरशा पुसून घ्यायच्या आणि फरशाच पुसल्या होत्या. तर म्हटलं हे टेबल टिपाळीवर वगैरे कसं चहा वगैरे पोरं पिलेलं तसंच ते डाग पडलेलं असतं, ते सगळं पुसून घेतलं.
म्हटलं टी व्हीचा बेस पण थोडासा वरवरून पुसून घ्यायचा, कारण इतके काय आता धूळ वगैरे नसते पावसाळ्यात पडत. मग कपडे मशीनला लावायची होती, कपडे पण मशीनला लावून घेतली, कारण मग ते राहिलं का नाही मशीन तसं व्हायला मग दुपार होते आणि मग कपडे उन्हात घालायला संध्याकाळ होते, कारण मग दुपार एकदा आडवं पडलं का नाही ती उठून कपडे उन्हात घालायला नको वाटते. पाणी नसलं का नाही कामं पण लवकर आवरतात. कपडे मशीनला लावली, त्यानंतर म्हटलं आता भाकरी करायच्या होत्या अजून आमच्यासाठी दोघांसाठी, फक्त 2च भाकरी करणार होते. इथे हा चार्ली बघा रात्रभर झोपू दिलेलं नाही आणि दिवसभर असा झोपून राहतो आहे. आणि रात्रीचं काय करतो म्हणजे धड बाहेर पण थांबत नाही आणि धड कधी घरात पण थांबत नाही. म्हणजे घरात आले की बाहेर जायलासाठी दरवाजा वाजवतो आणि बाहेर असलं का नाही बाहेरून घरात यायलासाठी असा दरवाजा वाजवत असं. जोपर्यंत दरवाजा उघडत नाही का नाही तोपर्यंत शांत बसत नाही. असं रात्री 5-6 वेळा ह्यानं केलेलं आहे आणि आत्ता दिवसभर आता झोपून राहील. तर इथं पलीकडल्या काकूने फणसाचे गरे दिले होते, ह्यांच्यासाठी एक भाकरी गरम गरम अशी घडी करून ठेवली आणि मला अशी कुरकुरीत आवडते, त्यामुळे गरम तव्यामध्ये कधी मी अशी पालथी घालून ठेवते, म्हणजे अशी कुरकुरीत तवा गार होईपर्यंत वाढते. तर इथं आता 12:15 वाजलेले ना, आता माझी सकाळची कामं झालेले आहेत. चला बंद करते, बाय.